महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग देणारा समृद्धी महामार्ग, ज्याला मुंबई नागपूर एक्सप्रेसवे देखील म्हणतात, आता पूर्णतः तयार आहे। हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक आणि वाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय लिहित आहे। चला जाणून घेऊया या महामार्गाच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांबद्दल। समृद्धी महामार्ग म्हणजे 701 किलोमीटर लांबीचा अत्याधुनिक 6 लेन महामार्ग, जो मुंबई आणि नागपूर यांना थेट जोडतो। 150 किलोमीटर प्रति तास या उच्च गतीसाठी डिझाइन करण्यात आलेला हा महामार्ग केवळ रस्त्यांचा प्रकल्प नसून तो महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारक ठरणार आहे। मित्रांनो, हा महामार्ग 10 प्रमुख जिल्ह्यांमधून जातो, ज्यामध्ये 350हून अधिक गावे जोडली गेली आहेत। हा महामार्ग ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी करत नव्या आर्थिक संधीचा पूल निर्माण करतो। मित्रांनो, सध्या नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग पूर्णतः कार्यान्वित आहे। आता इगतपुरी ते मुंबई हा अंतिम 76 किलोमीटरचा टप्पा देखील पूर्ण झाला आहे। मित्रांनो, यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ 16 तासांवरून फक्त 8 तासांवर कमी होणार आहे। समृद्धी महामार्ग हा केवळ वेगवान प्रवासासाठी नाही, तर तो राज्याच्या आर्थिक वाढीसाठी देखील महत्त्वाचा आहे। यामुळे व्यापार आणि लॉजिस्टिक्सला चालना मिळेल, पर्यटन स्थळांचा विकास होईल, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील आणि हजारो रोजगार निर्माण होतील। मित्रांनो, समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात सुरक्षित महामार्गांपैकी एक आहे। सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जसे की स्वयंचलित टोल प्रणाली, तात्काळ आपत्कालीन मदत सेवा आणि स्थानिक वाहतुकीसाठी स्वतंत्र सर्व्हिस रोड्स इथे बनवली गेली आहे। मित्रांनो, महामार्ग पर्यावरणपूर्वक पद्धतीने बांधला गेला आहे। वन्यजीवांसाठी सुरक्षित क्रॉसिंग्स आणि वृक्षारोपणाचे उपक्रम यामुळे टिकाऊ विकासाची हमी दिली जाते। मित्रांनो, पुढील महिन्यात होणाऱ्या या भव्य प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र सज्ज आहे। हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे। मित्रांनो, समृद्धी महामार्ग म्हणजे फक्त एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक आहे। हा महामार्ग प्रवास, व्यापार आणि आर्थिक विकासाला नव्या उंचीवर नेईल। समृद्धी महामार्गाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये सांगा आणि अधिक अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया।